तुम्ही कधी टॅक्स लॉस हार्वेस्टिंग हा शब्द ऐकलाय का? काही स्मार्ट इन्व्हेस्टर्स कधी कधी जाणून बुजून लॉस मध्ये इन्व्हेस्टमेंट विकतात, कारण त्यामागे एक स्ट्रॅटेजी असते, टॅक्स लॉस हार्वेस्टिंग. याचा अर्थ एका इन्व्हेस्टमेंट मधला लॉस दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट मधल्या गेन्स बरोबर ऍडजस्ट करता येतो. उदाहरण, फंड ए मध्ये तुम्हाला गेन्स होता 2 लाख, तर फंड बी मध्ये तुम्हाला लॉस होता 80,000. टॅक्सेबल गेन किती झाला? 1,20,000. म्हणजेच काय, 80,000 वरचा टॅक्स आपण वाचवू शकलो. आणि एक फायदा, जर लॉस ह्या वर्षी ऍडजस्ट झाला नाही तर तो 8 वर्षापर्यंत आपल्याला कॅरी फॉरवर्ड सुद्धा करता येतो. म्हणूनच स्मार्ट इन्व्हेस्टर्स फक्त रिटर्न्स नाही तर टॅक्स एफिशियन्सी देखील पाहतात. आणि जी आपली अमाऊंट फ्री झाली आहे ते आपल्याला चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे आपले रिटर्न्स सुद्धा इनहॅन्स होतात. जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये टॅक्स हार्वेस्टिंग कशी करायची, तर आम्हाला पॅट फायनान्शियल्सला कमेंटमध्ये टॅक्स हार्वेस्टिंग हा कमेंट करून पाठवा आणि आमची टीम तुम्हाला नक्कीच तुमच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे आणि तुमच्या प्रोफाईलप्रमाणे तुम्हाला टॅक्स हार्वेस्टिंग कुठे बुक करता येतील, प्रॉफिट्स आणि लॉस हे नक्कीच समजावून सांगेल. धन्यवाद.